जोडले जातोय कॉम्बॉक्समध्ये. पुणे एकदा उपस्थित प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहत आहे. एनआर बोरपाडा बीच्या विरोधात आई गावदेवी पारिवली हे ज्युनियरचे दोन संघ उभे ठाकलेत. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय निकेतन, तर नॉन स्ट्राईक एंडला रोहन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राकेश पाटील, कॉट्रोल ऑफ पारिवली गोलंदाजी ट्रॅकवर. आमचे पंच आपण पाहतोय गणेशजी पाटील सर, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मुरलीधर जाधव सर आणि इशाराला पंचांचा. फर्स्ट सेमीफायनल होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर कॉट्रोल ऑफ पारिवली. पहिला चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीचा राहिलाय. बॅटच्या साहाय्याने एक धाव फलकावर जोडली जाते. पहिली धाव श्रीगणेशा होतो एनआर बोरपाडा बी संघाचा. चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. राकेश पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर यावेळेस रोहन हा बॅटर. यावेळेस फुलटॉस आहे, ग्लान्स केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. थोडंसं पंबल झालं, त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर रोहनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3 अंकावर. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहत आहे एनआर बोरपाडा बी च्या विपक्षात आई गावदेवी पारिवली. ज्युनियर गटातले हे दोन संघ आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2024 मध्ये. गोलंदाज राकेश पाटील पुढे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, यावेळेस ढकलला गेलाय. चेंडू सरळ थर्ड मॅन रिजन मधून निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता रोहनचा हा वार. चेंडू सीमा पार येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गती बघितली होती फलंदाजाने आणि तेच बघितलं 2 षटकाच्या मध्ये सरळ चेंडूला पाठवलं होतं थर्ड मॅन रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 7. यावेळेस जोरदार अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोरची विकेट मिळते राकेश पाटीलला. पहिला धक्का लागतोय एनआर बोरपाडा बी संघाला. लागणारा पहिला धक्का. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गेली आणि पायच्या स्वरूपात विकेटचं पतन आपण पाहिलं. रोहन हा बॅटर मात्र तंबूच्या दिशेने पाठवण्यात यश आलं गोलंदाज राकेश पाटीलला. धावसंख्या आपण पाहतो 7 या अंकावर पहिल्या विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय जय हा बॅटर स्ट्राईक एंडवर सज्ज होताना. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु मुभा होती बॅटर जयला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या मदतीनं धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचलाय. राकेश पाटील पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. निकेतनच्या विरोधात यावेळेस लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकीची ठरली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये निकेतनला माघारी परतावलंय. विकेटचं पतन झालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट असेल, कॉलिंग चुकीची राहिली आणि त्याचं भुगतान मात्र
विकेटच्या रूपानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 9 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. या षटकामध्ये विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट आली, पायचेटच्या स्वरूपात एक विकेट आली. एकंदरीत 2 विकेट्स या षटकामध्ये प्रस्थापित केल्या राकेश पाटील या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी राहिली. न्यू बॅटर आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एनला असेल नीरज. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय जय सज्ज असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यश म्हात्रे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक केला गेलाय. थोडीशी चुकी काढली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेला मिड विकेट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 13 अंकावर. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल जयचा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. या 2 चेंडूवर मात्र 10 कदम दाखवला जातोय जय या बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचले 19. बालारामजी डांबरेजींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज यश. कमबॅक करावं लागेल यश म्हात्रेला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 चेंडूवर 10 खर्च गेल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर 19 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे चांगला झेल इथे मात्र संपन्न केला गेला. विकेट क्रमांक 3 जयला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि इथे मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. पहिल्या 2 चेंडू खर्चीरे राहिले, त्यानंतर मात्र काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमबॅक केलंय या षटकामध्ये यश म्हात्रेनं. न्यू बॅटर आपण पाहतोय यश डोंगरे. डावखुऱ्यातचा हा बॅटर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावफलकावर धावा आहेत 19. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना येणार बोर्डपाडा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू 1 टप्प्याखेरीज निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा यश डोंगरेचा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफच्या वरनं सरळ स्ट्रोक खेळला गेला होता. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू निघून गेला. यावेळेस अजून एक स्ट्रोक आलाय चांगला. चेंडूला पाठवलाय
मिड विकेटच्या क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर यश डोंगरेचा हा ब्लास्ट येतोय हा षटकार. धावपलकावर धावा आहेत 29. हे षटक खूप मागं राहिलं यश मात्रेचं. ज्या पद्धतीने पाहिलं तर राकेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. 9 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर यश मात्रे हा मागळा ठरलाय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या, नंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पाहायला गेलं तर निर्धाव आणि विकेट मिळाली होती. तर मात्र तिसऱ्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल. चला चेंडूची पूर्तता मैदानात करायची. दोन षटकाची समाप्ती झाली. धावपलकावर धावा आहेत 29. रस्त्यावर जो कोणी बाईक पार्क केल्यात किंवा 4 व्हीलर पार्क केले त्यांना विनंती असेल आपण रस्त्यात कोणतेही वाहन पार्क करू नका. आपणास नम्रतेची विनंती असेल आपण जो रस्ता आहे तो मोकळा ठेवायचा आहे. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू चांगली लाईन लेथ पाहायला मिळाली गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचले. गावदेवी कोलिवली टीमचा कॅप्टन आणि पप्पू 11 नांदेडने टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. दुसऱ्या सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार. जतीनचा हा चेंडू जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. ही अपील उचलून धरली आहे पंचांनी. लेग बिफोरचा विकेट इथे मात्र मिळतोय गोलंदाज जतीनला. चांगला चेंडू हाताळला गेलाय. ज्या पद्धतीने पाहिला तर पूर्णपणे यॉर्क केला होता बॅटरला आणि अडकवलं गेलं जाळ्यामध्ये. पायच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवली गेली. गोलंदाज जतीन आपण पाहतोय कमबॅक खूप महत्त्वाचं असतं. दुसरं षटक मागं ठरलं यश मात्रेचं. मात्र जतीन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळत असताना मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करत असताना धावसंख्या 30 या अंकावर पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटक मार्गस्थ होत असताना अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर आपण पाहतोय यश तांदळे. यश डोंगरे बाहेर गेला असला तरी यश तांदळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस काय घडलंय. अजून एक विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्वतःमध्ये बदल करा. आजचा न्यूजपेपर मात्र उद्या रद्दीत पडलेला असतो. स्वतःमध्ये बदल केला. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 20 धावा खर्च केल्या होत्या यश मात्रेने. तिसऱ्या षटकासाठी जतीन आला. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली. या गोलंदाजाची एकच धाव खर्च केले आणि त्यामध्ये मात्र 2 मोहरे टिपण्यात यश आले रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि पायच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये विकेट प्रस्थापित करत असताना जतीन हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करत असताना. यावेळेस अजून एक चांगला चेंडू चांगला स्ट्रोक सुद्धा खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्रायकर एंडकडे फेकी झाली आहे. नकारला गेलं स्ट्रायकर एंडकडून.
एकच धाब्यावर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 31 या अंकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर किती धाबा येतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू खाली. चांगला झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 6 जाईल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे रुपेशजी गवारी जिंना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 31 धाबा फलकावर. एकंदरीत या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 2च धाबा खर्च केल्यात. या इनिंगचा अंतिम षटक आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जतीन हा गोलंदाज. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने इनिंगची समाप्ती होते. एनआर बोरपाडा बी टीमने बनवलेत 31, करावे लागतील 32. आई गावदेवी पारिवली टीम समोर असेल हे 32 धावांचं आव्हान. आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये, जिथे सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करणार आहोत. पप्पू 11 नांदेडने विरोधात गावदेवी कोलिवली. बालारामजी डांबरेजींना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या हस्ते टॉस केला जाईल. गावदेवी कोलिवली विपक्षात पप्पू 11 नांदेडने. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत. बालारामजी डांबरे आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस. आई गावदेवी चषक नाण्याची पहिली बाजू तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. पप्पू 11 नांदेड टीम कडून कॉल दिला जातोय. योग क्रिएशन असा कॉल बाजू नांदेड टीमच्या बाजूने लागली. मी बालारामजी डांबरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सेकंड सेमीफायनल आहे. आपण जर गावदेवी कोलिवली टीमचा या हंगामातला जर प्रदर्शन पाहिलं तर 5व्यांदा ते क्वालिफाय झालेत. सेकंड सेमीफायनल खेळतात. 4 चषकावर त्यांनी नाव कोरले. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करणार. बॅटिंग करत असताना किती धावपण जाण्याचा प्रयत्न असेल? कुठेतरी कोलिवली टीमला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न असेल? हो, प्रयत्न करू. कोणाकोणा अपेक्षा असतील या सेकंड सेमीफायनलमध्ये जास्तीत जास्त धावा केल्या जातील? गोलंदाजी करत असताना वैभव पाटीलला कुठेतरी रोखलं जाईल? अभि आहे, अजय आहे, जतीन, ऋषी, धीरज यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. धन्यवाद. टॉस हारलाय, परंतु टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही 17 घेतला असता. आणि जे हवंय ते तुमच्या वाट्याला आलंय. किती धावपण रोखण्याचा प्रयत्न असेल नांदेड टीमला? कमीत कमी. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, चांगली फलंदाजी केली जाईल? तसं काय नाही, आम्ही बॅटमॅन बघून बॉलर या करतो. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पप्पू 11 नांदेड टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे दुसऱ्या 17 ओव्हरची सुरुवात. 31 धावा फलकावर लावलेत एनआर बोरपाडा टीमने. 32 धावांचा टार्गेट उभं केलंय आई गावदेवी पारिवली टीम समोर. तसं दुसऱ्या 17ला होईल सुरुवात. जोडले जातील ज्येष्ठ समालोचक या विभागातील गोड आवाज भगवानजी लकडे सर. आपण ऐकत राहा, पाहत राहा. आई गावदेवी चषक 2024-6 फर्स्ट सेमीफायनल. धन्यवाद सुनील पाटील. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी बरोबर 32 धावांची गरज असणार आहे आई गावदेवी पारिवली संघाला येणार बोरपाडा बी संघासमोर. पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे आई गावदेवी चषकामध्ये. आई गावदेवी स्पोर्ट आयोजित वाघिवली आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपण पाहतात. या टुर्नामेंटचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय.
पहिला सेमीफायनलचा मुकाबला चालू आहे. पहिला नैनार बोरपाडाने प्रथम खेळात 31 धावा कुठून काढल्या होत्या 3 षटकामध्ये. आता मात्र 32 धावांची गरज आहे. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज, त्याने टाकला हा रिव्हर्स स्वीपचा पहिला फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. लेग बिफोर फलंदाज बाद होतोय, यष्ट्यांच्या समोर सिमटला जातोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज रस्ता पकडतो तंबूकडे. पहिल्या चेंडूवर पहिला जबरदस्त धक्का बसतो गावदेवी पारिवली संघाला. 32 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर पहिला विकेट पडतो म्हटल्यानंतर थोडासा अडचणीत येणारा संघ दिसतोय आई गावदेवी. यश मात्र बाद झालेले आहे. सुशील या गोलंदाजाला पहिला फलंदाज बाद करण्याची मोठी संधी मिळाली. येणार बोरपाडा आणि आई गावदेवी पारिवली संघामध्ये चालू असलेली लढत अतिशय अटीतटीची चुरचीची लढत आहे, कारण विजेता संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. आई गावदेवी चषकावर नजर ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. आता मात्र यावेळेस सुशील पुन्हा एकदा नवीन आलेल्या फलंदाजाला थोडासा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू अप्रतिम चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव होताना दिसतोय. अक्षय आहे नवीन फलंदाज. सुशील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. 10-15 पावलांचा रनअप आहे. उंच पुरा हा गोलंदाज येणार बोरपाडा बी संघाचा. यावेळेस चेंडू हवेत आहे, उंच उडायला झेल टिपला जाईल यात काही शंका नाही. यावेळेस झेल टिपला जातो, दुसरा धक्का बसतोय गावदेवी पारिवली संघाला. 32 धावांचा पाठलाग करताना अतिशय नाजूक स्थितीमध्ये गावदेवी पारिवली संघ अडचणीत आलेला दिसतो. मात्र खातं त्यांचं अजूनपर्यंत खोलले गेलेलं नाही आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. याचाच अर्थ संघ खूपच अडचणीत आलेला आहे. संघ या अडचणीतून सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. यावेळेस प्रणयवर एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण आपल्या संघाची जी नौका आहे ती समुद्रामध्ये डलमलीत झाली आहे आणि ती नौका किनाऱ्याला कशी येईल, किनाऱ्यावर हाणायचं काम फलंदाजांचा पाठीराख्यांचा सुद्धा. सुशील पुन्हा एकदा प्रणयसाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो सुशील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑफचं क्षेत्र खालीशी आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एकच धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावेनेशी आई गावदेवी संघाची पारिवली संघाची धावसंख्या वाढते. 2 बाद 5. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 5 झालेली आहे. 32 धावांचा पाठलाग करतोय आई गावदेवी पारिवली संघ येणार बोरपाडा बी समोर. चालू सत्राचा हंगामाचा जर विचार केला तर येणार बोरपाडा संघ आई गावदेवी पारिवली संघासमोर 2 वेळा ठाकला होता. ही तिसऱ्यांदा त्यांची वेळ आहे. मात्र 2 वेळा येणार बोरपाडा संघाला हार पत्करावी लागली होती आई गावदेवी पारिवली संघासमोर आणि आता मात्र मोठी संधी आहे परतफेड करण्याची. सुशील पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निघून जातो यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू पाहाव्यास मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी पारिवली संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5 आणि 2 मोहरे तंबूत परतलेले आहेत त्यांचे सलामीचे. आता मात्र त्यांच्यासमोर धावगती भरपूर वाढताना दिसते. उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये बरोबर 27 धावांची गरज असणार आहे. प्रति षटकामागे 13.50च्या सरासरीने त्यांना वाटचाल करावी लागणार आहे. अन्यथा हा सामना त्यांच्या हातून निघून जाईल कारण सेमीफायनलचा सामना आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ एकामेकासमोर जिगरीने उभे आहेत. मात्र पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर थोडासा मात्र आई गावदेवी पारिवली संघ बॅकफुटवर जाताना दिसतोय. कारण सरासरी जी पहिल्या षटकापासून होती ती राखण्यात त्यांना यश आलेलं नाही. आता मात्र सरासरी त्यांच्यासमोर वाढलेले आहे. 13.50च्या सरासरीने आता मात्र त्यांना वाटचाल करावी लागणार आहे.
आता मात्र येणारा बोरपाडा संघाचा संघनायक स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येतोय. यश डोंगरे तांदले सॉरी यश तांदले आणि यश डोंगरे असे दोन यश आहेत या संघामध्ये. यश यावेळेस चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू, खाली चेंडूला रोखून धरला, मात्र धाव कोणी रोखू शकले नाहीत. एक धाव तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे वाढला जातो. आई गावदेवी पारिवली संघाची एकनी धावसंख्या वाढते. 2-6. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सरसावतोय राकेश, डावखुरा फलंदाज. राकेशला आपल्या भात्यातून चांगले फटके शोधून काढावे लागतील, गॅप धुंडून काढावे लागतील, हवेत फटके मारावे लागतील, कारण धाव गती आपल्यासमोर वाढत वाढत जाताना दिसते. यश तांदले यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर आहे, मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू निघून जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पायावस मिळतो पुन्हा एकदा यश तांदले यांचा. यश तांदले संघाचे संघनायक आहेत, अर्थातच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे त्यांना. यावेळेस थोडासा फुलटॉस, लो फुलटॉसचा चेंडू जमिनीवर घुटणे टेकले, आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या पत्त्यात व्यवस्थित आला नाही. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धावची जी संधी होती ती संधी आपल्या संघाच्या खात्यामध्ये पूर्ण करताना दिसत आहेत. एकनी धाव बळक पुढे सरकला जातो 7 या आकड्यावर. 2-7. एका दुक्का से काम नहीं चलेगा, कारण 3च षटकांचा हा सामना आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 चेंडूमध्ये आमचे स्कोरर टॅली करतात की बरोबर यावेळेस अक्षयाचा फुलटॉस चेंडू स्विंग करण्यात आलेला चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पण क्षेत्ररक्षकांनी कळवायचं डिसिजन, क्षेत्ररक्षकांनी षटकार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षकांनी कळवायचं आहे, प्रेक्षकांनी डिसिजन देतील. थोडा शांत राहा, नाही आम्ही चेक करतो ना, तुम्ही सगळेच येऊ नका ना इकडे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी आपापली जागा घ्यायची आहे. लाईव्ह वर चेक केला जातोय, चित्र स्पष्ट होणार आहे. बाहेर प्रेक्षक बसलेले आहेत, प्रेक्षकांनी निर्णय जो दिलेला आहे तो योग्य. तर थोडंसं व्यत्यय येते आणि थोडासा खेळ थांबलेला दिसतोय. पंचांनी आपल्या जागेवर जाऊन निर्णय कळवायचा आहे. आणि गणेश पाटील सरांना सुद्धा विनंती असेल की सर धावा किती पळून काढल्यात? एक धाव पळून काढलेले. एका धावेची संघाची धावसंख्या वाढते. एकनी धावफलक पुढे सरकला जातो. आई गावदेवी पारिवली संघाचा 2-7.
8. यावेळेस उंच उडायला हवेत झेल आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. एकाच धावेत समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 9. 32 धावांचा पाठलाग करताना आई गावदेवी पारिवली संघाची थोडीशी दमछाक होताना दिसते, कारण अतिशय चांगले गोलंदाजी होते. पहिल्या गोलंदाजाने सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली. दुसरा गोलंदाज सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो. यश तांदले पहिल्या गोलंदाजाने 5 धावा बहाल केल्या होत्या. आता मात्र यश तांदले गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत जर बघितलं तर निश्चितच करून चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते. शॉट टाकला, चेंडू पुढ्यात टाकला, चेंडू उंच हवेत उडायला झेल आहे, उंच उडायला झेल आहे. झेल टिपण्यात मात्र यश येत नाही. दरम्यान दोन्ही फलंदाज सरसावलेत. 2 धावा तर पूर्ण होत आहेत संघाच्या खात्यामध्ये. 2 धावांची संघाची धावसंख्या बरोबर वाढली जाते. 2 बाद 11. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 बाद 11. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये बरोबर 21 धावांची गरज असणार आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 11. शेवटच्या षटकामध्ये विजय लक्ष्य पार करण्यासाठी गावदेवी पारिवली संघासमोर बरोबर 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असणार आहे. आव्हान थोडं कठीण आहे, पण आव्हानाचा पाठलाग 21 धावांचा ग्रामीण क्रिकेटमध्ये सहज होतोय, लिलया होतोय. 21-22 धावांचा पाठलाग सहज होतो. 1-2 श्रे जर फटके पहिल्या 3 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर मात्र सामन्याचं चित्र निश्चितच करून बदलेल. पण ते मोठे फटके खेळावे लागतील, खंबीरपणे उभे राहावे लागेल. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज येतोय जय डोंगरे. यश डोंगरे आहे. यश तयार. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू, बुमर चेंडू आणि यावेळेस दोन्ही फलंदाज बायच्या रूपात पलटलेत. 1 धाव पूर्ण करतायत. 2 धावीची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 13. आणि आता मात्र फ्री हिट ची मोठी संधी असणार आहे फलंदाजाला. दोन बाद 13, 32 धावांची गरज असताना यश डोंगरे यांनी पहिला चेंडू खराब चेंडू टाकला होता आणि त्यांना पुन्हा एकदा तो चेंडू टाकावा लागतोय. नो बॉल घोषित झाला होता पंचांकडनं. बुमर चेंडू होता. त्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या होता. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. मोठा फटका खेळण्याची मोठी संधी आणि मोठा फटका आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडू अडवला जातोय, झेलला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि आता मात्र दोघांमध्ये ताळमेळ बिघडताना दिसतोय. फलंदाज मात्र धावबाद होतो. एक प्रतिस्पर्धी पक्षाच्या खात्यामध्ये 1 धाव तर मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या वाढली जाते. 2 बाद 14. आता मात्र यश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 32 धावांची गरज असताना शेवटचं षटक मार्गस्थ असताना 2 संघामध्ये एक मोठा युद्ध होताना दिसतोय. मोठी लढत आहे 2 संघांमध्ये. एका बाजूला येणार बोरपाडा बी तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पारिवली
अशी दोन संघामध्ये मोठी लढत आहे. शॉट टाकलेला पुढ्यात टाकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख बजावतो आणि चेंडू परत करतोय आपल्या साथी क्षेत्ररक्षका मार्फत गोलंदाज यश डोंगरेला. आता मात्र चेंडू वाढले आहेत फक्त आणि फक्त 4 आणि धावा लागणार आहेत. शॉट टाकलेला चेंडू गुडलेस पटवट टाकलेला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात कुठल्याही प्रकारे चेंडू येत नाही. बॅट आणि चेंडू मध्ये मिलन होत नाही, संपर्क होत नाही. त्वरित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक पूर्णपणे चोख बजावून चेंडू परत करतो आपल्या गोलंदाजाला. आता मात्र यावेळेस यश पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय आणि विजयी जो लक्ष्य आहे ते विजय लक्ष्याकडे पूर्णपणे विजय लक्ष्याकडे येणार बोरपाडा बी संघ झुकलेला दिसतोय. आता मात्र यावेळेस गावदेवी पारिवली संघ खूपच अडचणीत आलेला दिसतोय. यावेळेस फटका चांगला आहे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. एकच धाव मिळणारे फलंदाजाच्या खात्यामध्ये पारिवली संघाच्या खात्यामध्ये 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2-15 विजय लक्ष्याचा पाठलाग करताना येणार बोरपाडा बी संघ विजय लक्ष्याच्या आसपास जाऊन ठेपलेला आहे. निश्चितच विजयाकडे वाटचाल करताना हा संघ आपण बघतोय. येणार बोरपाडाला संघाला विजय लक्ष्यापासून नीती सुद्धा आता मात्र वाचवू शकणार नाही, थांबू शकणार नाही. कारण संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. फक्त टाळ्याला चावी लावायची आणि दरवाजा खोलायचा एवढंच बाकी आहे. आणि ह्या अशा प्रकारे येणार बोरपाडा संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. गावदेवी चषकावर नाव कोरण्यासाठी थेट प्रवेश केलाय त्यांनी अंतिम फेरीमध्ये. बेस्ट ऑफ लक येणार बोरपाडा. हार्ड लक गावदेवी पारिवली. कपिल शेलके यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत, खूप मोठ्या शुभेच्छा आलेल्या आहेत येणार बोरपाडा संघासाठी.